परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात मासोळी नदीच्या किनारी इसाद हे गाव आहे। मोठ्या लोकसंख्येचे हे गाव शेतीच्या व्यवसायात अग्रेसर आहे। कृषी प्रधान देशात सर्वच खेडी ज्याप्रमाणे शेतीमध्ये प्रगती करतात तशीच प्रगती इसाद या गावाने केली। परंतु आरोग्य सुविधा, स्वच्छता, शुद्ध पाणी पुरवठा या बाबतीत गाव मागेच होते। गावामध्ये मुख्य रस्त्यावरून प्रवेश करताच दोन्ही बाजूने लोक शौचास बसलेले असायचे। यामुळे येणारी दुर्गंधी ही प्रवेश करणाऱ्यास व गावकऱ्यांच्या मनाला वाईट वाटणारी गोष्ट होती। याबरोबरच इतर घाण व कचरा मुख्य रस्त्यापासून ते गावात इतरत्र पडलेला असायचा। हे दृश्य पाहून आदरणीय किशनराव भोसले गटनेते इसाद यांनी अशी संकल्पना मांडली की गावात प्रवेश करताना डोळ्याचं पारणं फेडणारी, प्रत्येकाचं हसत स्वागत करणारी कमान असावी आणि सोबतच मोठा मारुती मंदिरापर्यंत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत दुतर्फा वृक्ष लागवड करावी। या संकल्पनेला प्रत्येक शामलात आणण्यासाठी सर्वांनी अथक परिश्रम घेतले व गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले। त्यामुळे आज इसाद गावाला कमान मिळाली, दुतर्फा वृक्ष लागवड झाली, गाव हागणदारी मुक्त झाले। गावात स्वच्छता करण्यात आली। सुंदर, मनमोहक आणि आल्हाददायक वातावरण आज इसादमध्ये दिसत आहे। कडक उन्हाळ्याच्या दिवसात इसादमध्ये प्रवेश करतानाचा अनुभव म्हणजे प्रत्यक्ष कोकणात आल्याचा आनंद होतो। सदैव आपल्या सेवेत संघर्ष यात्री लोकसेवक श्री किशनराव भोसले, जिल्हा परिषद सदस्य। झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुठं वाट मंदी पोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास घ्यायची, रगत निघल तरी बी हसल शाबास घ्यायची। तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची। तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची। जो ओळखी तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई, मोठी लढाई, अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई, घाव बिघाई। जो ओळखी तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई, अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई। गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची, गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची। तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन सुद्धा तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची।